लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानं आता तुळजापूर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चढाओढ लागली आहे। तुळजापूर विधान भवनावरती आणि विधानसभेवरती भगवा फडकवण्याचं स्वप्न स्वर्गीय बाळासाहेबांचं होतं, ते पूर्ण करायचे असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलं होतं। आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांना तुळजापूर विधानसभेवरती उघडपणे दावा ठोकलाय। यासाठीच आणि या ठिकाणी स्वतःची उमेदवारी सुद्धा त्यांनी जाहीर केल्याचं आता समोर आलंय। गेल्या 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधींनी न केलेली कामं, त्यामुळं वंचित असलेला हा मतदारसंघ, विकासापासून वंचित असलेला मतदारसंघ, खासदार साहेबांनी जरी त्याच्यावरती दावा सांगितला असेल, त्यांना दावा सांगण्याचा नक्कीच अधिकार आहे। आम्ही महाविकास आघाडीचेच घटक आहोत, पण पवार साहेबांनी काँग्रेसचा हा मतदारसंघ असला तर त्यांनी ज्या कुठच्या महाविकास आघाडीला सुटेल त्याचा आम्ही प्रचार करू।